नाउ वी आर गोइंग टू सी द पाय डायग्राम. लक्षात घ्या, पाय डायग्राम कडे आपण येतोय. वृत्तालेख. तर इथे सर खूप छान आहे एक्झाम्पल आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे पाय डायग्रामचं. वृत्तालेख काय आहे? थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स डिवायडेड बाय टोटल स्कोर्स इंटू 360. दिस इज अँगल थीटा. म्हणजे थीटा बरोबर ती संख्या भागिले एकूण संख्या इंटू 360. नाउ सी द फर्स्ट एक्झाम्पल. बघूया बरं आपण पहिलं कसं सोडवूया. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक क्रिकेट. हा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 1000 आहेत बरं का सर. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 1000 आहेत हे लक्षात घ्या सर बरं का. एकूण संख्या 1000 आहे. एकूण संख्या किती आहे सांगा? 1000 आहे. लक्षात घ्या. बघूया हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक क्रिकेट्स. आता इथं हाऊ मेनी स्टुडंट्स जे आहेत ते एक्स स्टुडंट्स म्हणूया सर. एक्स स्टुडंट्स लाईक क्रिकेट. पहिल्यांदा एक्स विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. बरोबर सर. मग इथं जे काही एक्स काढायचे ते आपण लक्षात घ्या. आता त्याची विद्यार्थी संख्या काढूया. व्हॉट इज द फॉर्म्युला हिअर? थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स. राईट सर. नंबर ऑफ स्कोर्स वरती फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे ती संख्या डिवायडेड बाय टोटल स्कोर्स इंटू 360. काय आहे थीटा सर? व्हॉट इज थीटा फॉर क्रिकेट? 81. 81 इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स किती आहे बघा सर. क्रिकेटमधील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? एक्स. एकूण टोटल स्कोर्स एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 1000 इंटू 360. फिनिश. सॉल्व्ह केलं, उत्तर आलं सर. आपल्याला काय करायचं सांगा. हे इज इक्वल टू एक्स इथं ठेवायचं आहे. घ्या सगळीकडं. म्हणजे इथं कसं होईल सांगा. 81 राहिलं इंटू 360 अपॉन 1000. उलट करा. 1000 अपॉन 360. उलट करा ना सर. 360 अपॉन 1000 इकडं आणा. 1000 अपॉन 360. फिनिश. आता किती आलं बघा सर उत्तर. बघा बरं. 0 0 कॅन्सल. 3 नी भाग जाईल. 3 ने डिव्हिजन इज पॉसिबल आहे. लक्षात घ्या. 9 नी शक्य आहे. 9 नी. 9च्या टेबलमध्ये येत आहे. 9 9 जा 81. 9 4 जा 36. 9 9 जा 81. 9 4 जा 36. आता 100 म्हणजे काय? 100 म्हणजे काय? 100 मीन्स 25 4 जा. 100 म्हणजे काय? 25 चोक 100. 4 ला 4 कॅन्सल. आता काय झालं सांगा सर. म्हणजे 24 9 जा. 24 10 जा 250 and 24 9 जा 225. 225 इज इक्वल टू एक्स. म्हणजे काय झालं सांगा सर. 225 स्टुडंट्स लाईक क्रिकेट आउट ऑफ 1000. म्हणजे आन्सर काय झालं सांगा सर. देअरफॉर 225 स्टुडंट्स लाईक क्रिकेट. So this is the complete. Now the second we will see here. Now the second answer. पहा सर दुसरं काय आहे. How many students like football? Let us suppose that Y students like football. Where is football? Y student. Y students like football. Again the formula. We will write in Marathi. लक्षात काय होईल. थीटा बरोबर कसं होईल बघा सर. थीटा इज इक्वल टू ती संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या डिवायडेड बाय एकूण संख्या टोटल नंबर बरोबर इंटू 360. किती आहे सांगा बरं सर. या ठिकाणी अँगल किती आहे फुटबॉलचा? 63. मला सांगा या ठिकाणी फुटबॉलच्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? वाय. एकूण संख्या किती आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 1000 इंटू 360. जस्ट राईट. कसं होईल सांगा. आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची. वाय हिअर. नाव 63 ॲज इट इज इंटू 360 अपॉन 1000 मीन्स 1000 अपॉन 630 360. 1000 360 अपॉन 1000च्या उलट 1000 अपॉन 360. बघा बरं. 0 0 कॅन्सल. 63 डिग्री आहे. 9 नी भाग जाईल सर. 9 7 जा 63.
and 9 4s are 36, 9 7s are 63, and 9 4s are 36. Again here 100 means what? 100 means 25 4s are 100, so 4 4 cancel, 25 7s are, 25 8s are, लक्षात घ्या 25 8s are 200, 25 7s are 175. It is equal to y. Therefore 25 7s are. Therefore 175 students like football. This is our answer. 175 students like football. Last. How many students prefer other games? Other games is here. Other games. Now the third one. पहा बरं सर कसं येईल तिसरं इथं घेतो कारण हे इकडल्याशी रिलेटेड आहे त्यामुळं थर्ड वन काय सांगा हाऊ मेनी स्टुडंट्स लेट अस सपोज दॅट झेड स्टुडंट्स प्रिफर अदर गेम्स झेड स्टुडंट्स प्रिफर अदर गेम्स therefore formula is again we'll write now in English. Theta is equal to number of scores divided by total scores into 360. पहा थीटा किती आहे 72 डिग्री. नंबर ऑफ स्कोर्स किती आहे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हु लाइक्स अदर गेम्स झेड स्टुडंट्स. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे 1000 into 360. आता कसं होईल आपल्याला फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ झेड. therefore this is 72 into 360 upon 1000, that is 1000 upon 360. 0 0 cancel. 9 जाईल सर 9 4s are 36, 9 4s are 36, 9 8s are 72. 4 नी पुन्हा जाईल 4 1s are 4, 4 2s are 8. Again 100 2s are 200. Therefore 200 is equal to Z. 100 2s are 200. Therefore 200 students prefer other games. 200 students prefer 200 students prefer other games. 200 विद्यार्थी इतर खेळांना प्राधान्य देतात. Okay. Now the formula is very important. Theta is equal to ती संख्या भागिले एकूण संख्या into 360. Theta is equal to number of scores divided by total scores into 360. Okay. Let us find another one example. Let us solve. Now see, problem set 6, example number 14. Here theta is not given. Here theta is not given. This is theta 1. What is it? This is theta 1, theta 2, theta 3, theta 4 and theta 5. Not given, Lakshya. This is. We want to find out. Find central angle for each type of vehicles. We are going to find out the central angle. Okay, what is the formula for that? Formula for that कसा आहे बघा सर बघूया आपण प्रत्येक प्रकारचे व्हेकल्स म्हणजे टाइप्स ऑफ व्हेकल घेऊया सर. पहा लक्ष द्या कसं येईल आपल्याला पाहता आन्सर बघूया सर. टाइप्स ऑफ व्हेकल आणि इथं पर्सेंटेज दिलंय सर. पर्सेंटेज दिलंय म्हणजे टोटल 100 आहे 100 पैकी 30 30%. 100 पैकी 30 दिलेलं आहे त्यांनी. राईट. टाइप्स ऑफ व्हेकल हिअर पर्सेंटेज इज गिवन. बघूया सर कसं होतंय. आणि थीटा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर थीटा
थीटा इज इक्वल टू आपल्याला असं म्हणूया, जर फॉर्म्युला उलटा लिहूया आपण, नंबर ऑफ स्कोर्स डिवाइडेड बाय टोटल स्कोर्स, ती संख्या भागिले एकूण संख्या इंटू 360 बरोबर थीटा. वी वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ थीटा. दिस इज अवर फॉर्म्युला. आपल्याला प्रत्येक प्रकारच्या टाईप मध्ये जायचं आहे सर. नाव द फर्स्ट टाईप कार्स. आपण कार्स मध्ये जाऊया सर. 30% सर, एवढे 30% कार जातात सर सकाळी 8 ते सकाळी 10 या वेळेमध्ये. 30% कार्स जातात. 30%. दुसरं काय आहे? टेम्पोज. थोडंसं अंतर घेऊया सर. टेम्पोज. सेकंड वन टेम्पोज किती आहे? 12%. अच्छा, थर्ड वन इज बसेस, 8%. फोर्थ ऑटो रिक्षाज, ऑटोज म्हणतो सर, 10%. लास्ट वन टू व्हीलर्स, राइट. टू व्हीलर्स किती आहेत सांगा सर? 40%. टोटल ह्याची किती येईल बघा पर्सेंटेज सर? ह्याची 100 यायलाच पाहिजे सर, कारण पर्सेंटेज मीन्स 100. पहा बरं, 2, 8 + 2 10, 1, 4 + 1 5, 6, 7 + 3 10, 100. टोटल स्कोर 100 and this is the number, this is the score, this is the total score. Now theta आपल्याला काढायचं सर. इथे बघा सर, नंबर ऑफ स्कोर्स इंटू 360 आहे सर, इट इज इक्वल टू थीटा आपल्याला काढायचं आहे. नंबर ऑफ स्कोर किती आहे? 30 आणि टोटल स्कोर किती आहे? 100. सॉल्व दिस, फाइंड आउट द थीटा. इथं कसं होईल बघा सर, नंबर ऑफ स्कोर 12, टोटल स्कोर किती आहे? 100. टोटल स्कोर 100 आहे ना, टोटल इज इक्वल टू, इथे नंबर ऑफ स्कोर किती आहे? 8. टोटल स्कोर किती आहे? 100. इंटू 360. टोटल स्कोर किती आहे? 10. हा स्कोर किती आहे? 10. टोटल स्कोर 100 इंटू 360. इथं स्कोर 50, नंबर ऑफ स्कोर, टोटल स्कोर 100 इंटू 360 इज इक्वल टू. सॉल्व दिस, यू विल गेट द थीटा 1, थीटा 1, थीटा 2, थीटा 3, सगळे अँगल्स विथ सेंट्रल अँगल्स. पहा, लेटेस्ट ट्राय कसं होईल. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. आता कसं होईल सांगा. 3 इंटू 36, 3 6 जा 18, 3 3 जा 9 + 1 10, 108 डिग्री. थीटा डिग्री, सेंट्रल अँगल. हिअर 0 0 कॅन्सल. इथे कसं येईल बघा सर, मल्टिप्लिकेशन पाहिजे, डिवायडेड बाय 10 राहणारच. 12 व 6 जा 72, 7 राहिले. 12 व 3 जा 36, 36 + 7 43. Okay. Now in the denominator there is a 1 0, so leave one digit, that is 43.2. 43.2. Now 43.2, this is less than 5, this is less than 5,
So it is approximately is equal to 43 degree. It is approximately is equal to 43 degree, 43.2. ही 43.6 असतं तर 44 घेतलं असतं, 43.7 असतं तर 44 केलं असतं, पण 43.2 असेल, 3 असेल, 4 असेल तर 43च राहणार. पॉईंटच्या पुढे 0, 1, 2, 3, 4 असेल तर कट करून टाका. पॉईंटच्या पुढे 5, 6, 7, 8, 9 असेल तर कट करा, ह्यात 1 मिळवा, पूर्ण संख्या करा, होल नंबर करा. इथे कसं होईल बघा सर, 0 0 कॅन्सल, इथे 10 टाका मागं खाली, इथं 10, 8 6 48, 8 3 24, 24 plus 4 28, 1 0 is here, leave 1 place, 28.8. Now here 5 6 7 8, that is leave this, plus 1 is here, 29 degree. It is approximately is equal to 29 degree. Now the last, second last, it's quite easy. This 0 0 cancel, this 10 10 cancel, that is 36 degree, quite easy. Now the last one is also easy, 0 0 cancel, आणि लक्षात घ्या हे 0 0 cancel, 4 नी मल्टिप्लाय करा, 4 6 24, 2 राहिले, 4 3 12, 12 plus 4 60, 12 plus 4 16. बरोबर आहे का बघा सर, 4 सख्ख साइन चौक 24 अशी 4, हातचे आले 2, चारित्रिकम 12, 12 आणि 2 14, 12 आणि 2 14, 144 डिग्री. आणि ह्या जर सगळ्या डिग्रीची बेरीज केली तर ती 360 येते सर. करून बघा सर पाहिजे असेल तर. लेट अस ट्राय हियर. 108, 43, 29, 36, 144. To check our answers whether it is correct or not, हे 360 व्हायला पाहिजे ना सर टोटल. पहा, 6 4 10, 10 आणि 9 19, 19 आणि 3 22 आणि 8, 30 0, हातचे आले 3, 3 plus 4 7, 7 plus 2 9, 9 plus 3 12, 12 plus 4 16, 1, 1 plus 1 2, 2 plus 1 3, 360. Right, 360 degree. Degrees should be maintained. डिग्रीज हा शब्द तुम्हाला लिहिला पाहिजे, लक्षात घ्या सर. त्यांनी सांगितलं फाइंड सेंट्रल अँगल फॉर ईच टाइप ऑफ व्हेकल्स. ह्या प्रत्येक टाईपच्या व्हेकलसाठी मी हा सेंट्रल अँगल काढला सर. तिचा आन्सर इज, आपला आता इथं आन्सर 1 नंबर संपलं. आन्सर 1 हा इथे संपला सर. आन्सर 2, इफ द नंबर ऑफ 2 व्हीलर्स इज 1200, हे 2 व्हीलर्स आहेत सर. जर नंबर ऑफ 2 व्हीलर्स, दुचाकी वाहनांची संख्या 1200 असेल तर फाइंड द नंबर ऑफ ऑल व्हेकल्स, सगळ्या वाहनांची संख्या काढा. मग आता ती कशी बघूया सर, लक्ष द्या माझ्याकडे. आन्सर 2 प्लीज, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता त्यांनी काय सांगितलं बघा सर, फाइंड नंबर ऑफ ऑल व्हेकल्स. आता आपल्याला लक्षात घ्या, इथे घ्यावं लागेल थीटा इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला रेडीच आहे, हाच फॉर्म्युला राहणार सर. थीटा इज इक्वल टू number of scores divided by total scores into 360. आता 2 व्हीलर्स
टू व्हीलर्सचा थीटा किती आहे बघा सर, थीटा 5. टू व्हीलर्सचा थीटा किती आहे बघा सर, 144. टू व्हीलर्सचा थीटा किती आहे बघा सर, 144. सो हियर 144 इट इज इक्वल टू, आता त्यांनी काय दिलंय सर, नंबर ऑफ टू व्हीलर्स 1200, दोन दुचाकी वाहनांची संख्या 1200 आहे. फाइंड नंबर ऑफ ऑल व्हेकल्स, नंबर ऑफ, रिमेंबर हियर, नंबर ऑफ ऑल व्हेकल्स म्हणजे टोटल स्कोर्स. नंबर ऑफ ऑल व्हेकल्स आपल्याला काढायचे आहेत, मग त्याला आपण मानत असताना लक्षात घ्यायला तर आपण एक्स म्हणूया. नंबर ऑफ ऑल व्हेकल्स म्हणजे टोटल व्हेकल्स, नंबर ऑफ ऑल व्हेकल्स मीन्स टोटल व्हेकल्स मीन्स एक्स. आणि नंबर ऑफ स्कोर्स किती आहे बघा सर, नंबर ऑफ टू व्हीलर्स 1200. लक्षात घ्या इथे. नाउ गोइंग टू सॉल्व दिस. आता एक्स इकडे घ्या, 144 खाली घ्या, फिनिश. एक्स ह्या साईडला घ्या, 144 घ्या, उत्तर येणार सर तुम्हाला उत्तर. बघा बरं कसं होईल. लेट अस ट्राय हियर. एक्स इज इक्वल टू आडवी रेष 1200, एक्स वर आलं, 144 खाली आलं, इंटू 360. सॉल्व दिस. कितीने भाग जाईल बघा सर, 12 शक्यच आहे, कारण 144 म्हणजेच 12 इंटू 12, हा 12चा स्क्वेअर आहे. मग 12चा स्क्वेअर असल्यामुळं इथे लक्षात घ्या, 12 1 जा 12, 12 3 जा 36, 12 0 0, हा पहिला 12 संपला. दुसरा 12 घ्या, 12 1 जा 12, 12 1 जा 12, 12 0 0, 12 0 0. म्हणजे किती झालं बघा सर, एक्स इज इक्वल टू 100 इंटू 30. Therefore x is equal to 30. 1 2 3, 3 1 जा 3000. किती टू व्हीलर्स गेले बघा सर, किती टोटल नंबर ऑफ व्हेकल्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ व्हेकल्स 3000. एकूण सगळे व्हेकल्स, टेम्पो, बसेस, ऑटो रिक्षाज, कार्स, टू व्हीलर्स सगळे किती आहेत, 3000. आणि त्यातले टू व्हीलर्स किती आहेत, 1200. म्हणजे टोटल व्हेकल्स इज इक्वल टू 3000. आन्सर टोटल व्हेकल्स, पहा सर, टोटल व्हेकल्स इज इक्वल टू 3000. पहा सर आलं काय, राईट. सो दिस इज द नाइस example. There are 2 more examples on the graph reading. We'll see that.